हरे कृष्णा मुरलीधर चरण प्रभु स्टार्ट कर स्क्वायर. Yes, Mataji, Hare Krishna. हरे कृष्णा सगळे बांधव आसा वेलकम. आयज नेक्टर ऑफ डिवोशन मगे आवाज ऑडिबल असने. होय Mataji, clear आसा. आयज नेक्टर ऑफ डिवोशन सिरीज कंटिन्यूएशन आणि सगळे लोक वेलकम. आणि आज पासून आम्ही 22 चॅप्टर 22nd चॅप्टर चलता आसा आणि अनेक डिटेल नेक्टर ऐकत आईल असाची. लास्ट फ्रायडे का भी हरग्रेस राधिका भाव देवीदास सिन्हाची घेतले. आजी भी त्यांनी घेवची असाची. आज सेशन स्टार्ट जातवेल तांके आम कोंडाक तांगेले इंट्रोडक्शन ऐकूची आवश्यकता ना. शी इज लाइक known to each and every member in this group, but for my purification I'm just saying one or two lines about her, not more. Mataji makso nakachi Radhika Mataji. She is again senior most devotee of our company Bhagavad Puran team. She is disciple of His Holiness Radhanath Swami Maharaja. Tani sagle new devotees कितले तनी preach करताची आणि she has been with Radha Gopinath, associated with Gopinath, Radha Gopinath temple. आणि I can give you my own example. How anchoring and मातृश्या भी उलोचे शिकिल असले, it's all because of her. 3 मार्क जर मोटिवेट करना चला हाउ कसले उलोचे साध्य ना. And she is like very humble in nature. तांगे full family. हर प्रभुजी विप्रसुदामा प्रभुजी आणि तांगेल इन लॉ सगळे लोक कृष्ण भावनामृता तू मस्त वर्ष दोन असाची. दे आर आयडियल फॅमिली फॉर ऑल ऑफ अस. तो आम तांगे कडचे मस्त शिकचे प्रयत्न करता. सो लास्ट फ्रायडे तिने क्वालिटीज ऑफ कृष्णा बद्दल एक्सप्लेन केले आसा. अश म्हणतात की कृष्णा बद्दल आम समजून घेवचे इतले आसान ना, म्हणजे इतले साध्य म्हणून ना. कशी एक समुद्र असणे, समुद्रान तू कितलं व्हड असा कितलं लांब रुंदू अस म्हणून मेजर करचे साध्य ना नव्हे. मात्र त्याचे एक ड्रॉप उदा त्याचे टेस्ट केला त्याचे कशी असा म्हणून एक आयडिया येवचे शकता. यू कॅन अंडरस्टँड की काय सॉल्टी असा म्हणून. तशीच आम्ही ह्या कृष्णा बद्दल अनेक ऐकताची हे चॅप्टर्स थ्रू आचार्याल थ्रू. सो आम्ही ऐकून आमकां थोडशा कृष्णा ट्रान्सेंडेंटल क्वालिटी बद्दल एक अनुमान घेवेत म्हणता पळय तशें आसा. सो द मोर वी लिसन द मोर वी हियर आमगेले भक्तीन तो आम्ही मुखार सुचे शकता. अशें न्ही की खाली नाम जप मात केल्यार आम्ही भक्तीन मुखार का म्हणून. बट वी हॅव टू नो अंडरस्टँड हिज क्वालिटीज. सो ओवर टू यू राधिका भाऊ माताजी. आज यान मस्त नमून ऐकला. लास्ट टाइम आज स्टोरीज अजूनपर्यंत लक्षात असाची तुम्ही सांगितले. एक दोन स्टोरी तर म्हाका अजून बी याद आसा. तुम्ही टोल्ड अबाउट दॅट कंजूस सेठ कोणकी एक म्हणील पळय मानसिक रूपान तुम्ही तो साखर त्यान चड घालते आणि देवान सगळे हात थांबयलो म्हणल्यार तशी अनेक एक्झाम्पल्स थ्रू माताजीन सरळ करून एक्सप्लेन करचे प्रयत्न केलेले आसा. And today she is going to continue with this chapter. Over to you, Mataji. Hare Krishna. हरे कृष्णा माताजी. दंडवत प्रणाम. सक्कड बांधवांकर दंडवत प्रणाम. हे सेशन एक सान रुपार एक भजन सांगून सुरू करूया म्हणून आश आसा. 10th अध्याय भक्तिरसामृत सिंधू जत्ता असताना हिज ग्रेस रत्नभूषण गोविंद प्रभुजी हांनी एक भारी सुंदर सरळ जावन श्री कृष्णाले भजन सांगून दिलेलं आमकां. तांगेले अम्मान शिकून दिलेलं काय सानपणारी इतले चंद भजन की सगळ्यांक अर्थ जावच तशी कृष्णाल गुणगान जालेले असताना तू ते भजन सांगचे सान रुपार प्रयत्न केलेले आसा. ते ऐकून आम्ही हे सुरू करूया. जायत ना माताजी. हरे कृष्ण. धावनु धावनु यो यो कृष्णा आमचे मुखारी धरारी. धावनु धावनु यो यो कृष्णा आमचे मुखारी धरारी. तुगले नाव गायन केल्यार मनान थोडू संतोषू जाता. तुगले नाव गायन केल्यार मनान थोडू संतोषू जाता.
धावनु धावनु यो यो कृष्णा मंदहासु कोर्चे तोंड पद्मादळावरी होंट किरीटारी दर्शिले ते चंद दिसता मोरा पाक किरीटारी दर्शिले ते चंद दिसता मोरा पाक धावनु धावनु यो यो कृष्णा आमचे मुखारी धरारी धावनु धावनु यो यो कृष्णा गोपा गोपिकानी सामेत मुरळी गान वाचून नाचून गोकुलांतु सर्वै जनाक नित्यानंद दिल्लले कृष्णा गोकुलांतु सर्वै जनाक नित्यानंद दिल्लले कृष्णा धावनु धावनु यो यो कृष्णा आमचे मुखारी धरारी धावनु धावनु यो यो कृष्णा भक्ती नामी कोरचे गायन प्रीतीन तुवे स्वीकारू कोरका कृष्णा आमचेर दया जाऊ का आमका सर्वांक तू राखू का कृष्णा आमचेर दया जाऊ का आमका सर्वांक तू राखू का धावनु धावनु यो यो कृष्णा आमचे मुखारी धरारी तू गेले नाव गायन केल्यार मनान थोडू संतोषू जाता धावनु धावनु यो यो कृष्णा हरे कृष्ण सर्वप्रथम जाणू पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण परमात्माले चरणार विंदाक वंदन कोर्नु परंपरागत जावन आशिल्ल्या सकळ गुरुवरांकले चरणार विंदाक वंदन कोर्नु आणि उपस्थित आशिल्ल्या सकळ मार्गाट जनाले आशीर्वाद घेवन आईचे सेशनाचे 2 उत्तर सांगच्याक प्रयत्न करता हरे कृष्ण ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदाङ्कितं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासति गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणीम् हरे कृष्ण स्वामी शुक्रार अराउंड 31 दुखून सूर केलेले गुण आम्ही एक क्विक रिकॅप करूया 31st गुण ते कृष्णाला आशिल्ले शूरः कडेक करुणः कडेक मान्य मानकृत कडे दक्षिणः कडे विनयी ह्रियमान आणि आम्ही अखेरच पडलेले शरणागत पालका
आज आम्ही आणि ಸ್ವಲ್ಪ मुखारचे गुण ऐकूचा प्रयत्न करूया. 38th गुण कसा म्हणारी सुखी म्हणून सांगितलं असेल. सुखी मग हॅपी. हंतु श्रील रूप गोस्वामी पाद हानी रूपांतरांत बरेलेलं असं प्रभुपाद द्वारेनं की खंच मनशाक ताने कोण केद्द नाही ऑलवेज केद्द नाही कोण खुशेर असता आणि कोणाक एक थेंबवरी दुःखाचे गंध लागना तांक म्हणताची सुखीची म्हणून. हंच 2 अक्षर एकदम इम्पॉर्टंट असं. ऑलवेज केद्द नाही खुशेर असताची. केद्द नाही आमक खुशेर आपच्या की एक घड खुशी असता, एक दिवस खुशेर असता आम्ही, अनेक दिवस तशी वता म्हणून ना. अनेक विषय म्हणारी कसने पुणी दुःखा गंध लागा नाखे त्यान दुखून कोसो दूर म्हणून नाची ना म्हणून सांगितलंस हक्क सुखी म्हणताची म्हणून. आणि ते केवल कृष्ण परमात्माला मात्र असं म्हणून. तर देव मात्र केदनेची सुखी असं म्हणून सांगितलंस श्रील रूप गोस्वामी पादांनी. हे सुखी विषय वर्णन करताना त्यांनी सांगताची की कृष्णाला एन्जॉयमेंट कशी असं म्हणून की कुवेराल कंपेअर केलेलं खे. कुवेराल जे असताना तुझे समृद्धी जे ऐश्वर्य असं ते काय ना खे तुच्ची खे. देवाला अंगार वैरचे आभूषण आणि देवाला कसं म्हणताची देवाला पुरा बायल्यार हंगले असेल आभूषणाक कंपेअर केल्यारी तागेल कुवेराला कसं ना खे संपत्ती. त्या मटात ते संपत्तीवानच खे देव म्हणून सांगितलं असं. जलवे अनेक कसं म्हणाल असं इंद्रदेवाल विषय सांगितलं असं. इंद्रदेवाला असताना केदने नृत्य विलास जाता असता. बट कृष्णाला दरबारांतू भारी सुंदर स्त्रिया नित्य जाऊन हे नृत्य विलास करून देवा खुश करता सखे. मला इंद्रा किनार म्हणता पण आम्ही माते परे असतात तिथलं मोठा देवाला हंतू ते एन्जॉयमेंटाचे भोगता म्हणता पण ते फुल रूपार असं म्हणून सांगितलं असं. आणि एक कसं म्हणाल असं श्रील रूप गोस्वामी पादांनी की ईश्वराले म्हणारी शंकराल बायलिक हंगा गौरी म्हणताची. गौरीच अर्थ म्हणारी शुभ्र असेली धवीच असेली बायलमनीशी म्हणून तकाची तिका एक गौरी म्हणून फसता दिलेलं असं. जाल्यार कृष्णाले आसताना तू तांगेल बायली तांगेल बाकी पुरा जण इतलं गोर असा खंय म्हळ्यार चंद्रा म्हणके फळफळता असताच खंय तकाची तिगलवरी चंदाय हंतू नुप्र पडता म्हणून सांगितलं. तकाची रूप गोस्वामी पादानंतर सुखी वर्णन हे 3 एक उदाहरण देऊन आमका सांगितलं. ते केवल कृष्ण परमात्मा मात्र एन्जॉयमेंट प्रोपेन्सिटी आणि एक दुःखाची गंध लागे ना म्हणून सुखाचे वर्णन हंत केलेलं. 38th. आता 39th कसं नस भक्त सुहृता. भक्त सुहृता म्हणारी वेल विशर ऑफ डिवोटीज. सुहृद भक्त सुहृद. सुहृद अर्थ कसा नाही आम्ही केदना ऐकताची सुहृद म्हणून मस्त भजन येता भगवद्गीते श्लोकांत असं म्हणून. सुहृद मित्र सखा आणि सुहृद म्हणून असतात. मित्र म्हणा कोण खाली चांग टाइम चलता असताना पण तो आम्हाला वाटत असता. सखा म्हणारी चांग आणि वाईट दोन्ही टायमार वाटत असता. जाल्यार सुहृद म्हणा कोण हे दोन्ही तरी असताची जाल्यार आम्ही तागेल वयर वाईट केल्यार वरी ताका उपद्रव दिल्यार वरी तागेल विषय वाईट लेखल्यार वरी तो आमकां केदनाय सोण घालना. तो आमगेल केदनाय वेल विशर असता आमगेल केदनाय चांग आलोचन करता आमकां ताका लगी हाडचे प्रयत्न करता ताका म्हणचे सुहृद म्हणून. ताका देवा हांग म्हळेलें असं भक्त सुहृदा वेल विशर ऑफ डिवोटीज म्हणून. हंतू 2 रूपांतर दिलेलं असं सुसेव्य आणि दास बंधू म्हणून. सरलतापूर्वक आम्ही कोण देवाला सेवा करता की आम्ही लास्ट ऐकलेलं असं देव तागेल ताका विकून सोडके देवाक तागेल हक्कातील ताका आम्ही कसं करता सरलतापूर्वक सिंपल अनअलॉयड डिवोशनल सर्विस आम्ही दिल्लारी ते भारी चांग म्हणून सांगितलं. तुळसी दळ अर्पण करून देवाक अलंकार करचे. तुळसी दळ अर्पण करून आम्ही भोग स्वीकार करून घ्यायचे. ते सान विषय आम्ही केल्यारी देवा भारी खुशी जाता म्हणून सांगितलं. आणि दोन्ही विषय दास बंधू म्हणून सांगितलं. देव दासाप्रती बंधुत्व असं म्हणून हे सांगताना आम्ही अपास ऐकू भीष्म स्तुतींतवय भीष्मदेवानं स्तुती केलेलं असं कृष्णाला. प्रथम स्कंदांत 9वा अध्यायांतू स्वनिगमम पाहय मत प्रतिज्ञम रतमधिकर्तुम वाप्लुत
तो रथस्था धृत रथ चरणो भया चलाकु हरिरिवहन्तुमिभं गतो तरिया. किती छान सांगताय. भीष्म पितामह सांगता, देवा तू दोघ जण सखा जल्मू सूरत जल्मू अर्जुन अल्वरी आणि मगलवरी. अर्जुन राक्षस कतीर ताक प्रोटेक्ट कोर्स कतीर तू चक्र उकळलस आणि मगलवरी जे हांव हे घेतिले वाव घेतिले की अनेक दिवस कृष्णानं एक शस्त्र उकळतलेची म्हणून त्यावे तू परिपूर्ण केले. कितले चंद देवा म्हणून तू दोग जणांले मित्र जल हंतू म्हणून भीष्म पितामह तांगिले वर्णन करता असाची. अशी देव भक्त सुहृदा असं म्हणून वेल विशर्स ऑफ डिवोटीज. आम्ही ऐकत असताच भगवद्गीते श्लोकांतू की पत्रम पुष्पम फलम तोय म्हणून. कशी देव वेल विशर असं म्हणून. पत्रम म्हळ्यार आमगे द्रौपदी महाराणीनं तिने अर्पण केलेले तिगेल्या अक्षय पात्रांतून केवल एक सान कुडको पालकाच की खंचकी एक सान एक हाजी कुडक वरलेले त्या देवान खाऊन तृप्त जावन ते पाच टाइम भारी चंद असं देवान कशी राखिलेलं असं पांडवाक म्हणून. पुष्पम गजेंद्रा विषय सांगेल असं गजेंद्रान कशी फूल अर्पण करून देवाक प्रीती पात्र जालेलं असं म्हणून. फलम शबरीनं देवाक प्रभू रामचंद्राक एक बेर दिलेलं असं म्हणून. अशी सांगताची की शबरीनं ते बिलकुल उष्टी करनेसिले म्हणून. कित्याक म्हळ्यार शबरी केदनेची तिगेल गुरुवर्यान सांगितले असते की राम नाम जप करता असता म्हणून ती सदैव राम 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 म्हणून सांगतार असता. ताका हृदयान तू तिगेल राम निवास करता आसतलो. ताका ते ऑलरेडी देवानं खावन असता म्हणून सांगितलं असं. ताका शबरीन ते कशी उष्टी करता म्हणून. ताका शबरीन ते उष्टी करणी त्या शबरीन ते बद प्रितीन देवाक अर्पण केलेलं असं म्हणताची. तोयम आम्ही अद्वैताचार्य विषयी ऐकलेलं असं. त्यांनी कशी तुळशीदळ आणि गंगाजल अर्पण करून कळकळीन कृष्णाक प्रार्थना केलेलं असं की देवा तू अवतार घेऊन आमका उद्धार कर का म्हणून. हांगासील सकळ जनाक पतित जनाक तू उद्धार कर का म्हणून त्यांनी तोयम देवा गंगाजल अर्पण केलेलं असं म्हणून. आता हे पुरा पत्रम पुष्पम फलम तोयमा विषय मी ऐकलीची. सुदामा ब्राह्मणा विषय मी गोत असं कारण केवल पोहा त्या दिवून देवाक प्रीती पात्र जालेलं असं. विदुराणी विदुराल बायल ती तरी हर्ष उल्हास झालेली असेल. कदन कृष्ण तांगेल घरकडे येता ती कसं करूच म्हणून कळना. इथून खुशेनं तीन केळा साल देवा दिवन केळे साईडा उडयता असेल ती. तो अशी प्रीतीनं देवा कसं अर्पण करता की देव स्वीकार करता. सरलतापूर्वक देवा अर्पण करू का म्हणून सांगितलं मनान प्रीतीन. आम्ही बाके बिहारी वृंदावन वत्ताची त्या एक स्वीट पास टाइम असता जे की देव घडी आम्ही फुडल्या चिसले घडघडी बंद बंद करता असतात 5 मिनिटांना ते एक परत घालता असतात म्हणून. बाके बिहारी केदन कळत पळे मग भक्त भारीची खुशेन म्हाका आपेतास म्हाका पळयतास तो धावून वत ते दुखून. ताका पुजारी हे कळत तरी घडी घडीची खंयचे भक्तान पकडी प्रितीन आपल्यार वा मागील बिहारी वत तांगेल मागशी म्हणून घडघडी 5 मिनिटांना त्यांनी बंद ओपन करता असता थंयचे पर्दा. सो अशी भक्त सुहृदा म्हणून आमका देव कळता. कडे 40th जे गुणगान असं देवाले विषय असं ते म्हळ्यार प्रेमवश्य कंट्रोल्ड बाय लव. देव केवल प्रीतीन मात्र लाग येता म्हणून सांगितलं असं. प्रियत्व मात्र वश्यो म्हणून ओनली बाय लव ही इज कॉन्कर्ड. दुर्वान्वय ना ज्ञानान्वय ना केवल प्रीतीन मात्र आम्ही देवा लागी भरेत आम्ही स्वतःक की देवाक म्हणता पण देव आमका पळयतल केदन आम्ही खाली देवाक प्रीतीन आम्ही कसं अर्पण केल्यारी भक्तीन केल्यार मात्र म्हणून. जगन्नाथपुरीन तू एक पास टाइम जालेलं असं थंय एकली सान एक्चुअली असता चिके दूर जगन्नाथपुरी क्षेत्र दुखून चिके दूर जाजीपुरा म्हणून एक गावांत तीन केदनेची संजवाळा फूल काडच खाय जाल्यार ते बैगून का फूल म्हळ्यार ते एक फूल असता ताका मस्त कांटे लागून असता. तसल फूल तीन विंचिताची गीत गोविंद भारी चंद कोण सांगून ते विंचून काडच खाय फूल. ते गीत गोविंद ऐकूच्याक इतलो खुश जाता आसली काय जगन्नाथाक की तो तागेले
पुरी क्षेत्र सोडून त्या गांवा वत असेल खै सांजवाडा पद्मावतीला पदिस ऐकूच्याक त्यांना थंयची पांडान लेखली खै खंय वता बा देव कसं न्हे म्हणून आणि येताना देवाला धोती केदने पिंदून नसता म्हणून मग त्या कांटे लागेल निमित्त पळत ती खंय खंय वता देव ऐकता आवत असत खंय ताकाची शरीराची काही भान वरना ताका हगूर धोती केदने पिंता असता म्हणून कसं ना बा हे म्हणून पळयलं री जगन्नाथू थंय वत खे जाजीपुराक पद्मावतीले ते चंद गीत गोविंद ऐकूच्याक तदना तांक कळत खंय आणि देव सांगत खंय गीत गोविंद म्हाका भारी खुशी जाता म्हणून तदन दुखून सांजवाडा केदने देवा निर्दोष बिशी पुढे गीत गोविंद सांगचे असं म्हणून सांगेल असं ताकाची देव प्रितीन भक्तीन आम्ही जे सांगताची ते स्वीकार करता म्हणून सांगेल असं आणि एक भीमाल विषयक हांगा एक भारी सुंदर डॉक्टर निताई सेविनी माताजीने गुणगान केलेलं असं भीमा विषय भीमाक अशें एक दिसत काय पुरा कुरुक्षेत्राचे जावन असता ताका दिसत काय केदने द्रौपदीन आपल्यार मात्र कृष्णाने अर्जुनान मात्र तो सखा मगल कसने नाव है तागे लोट कसनेची संबंध नाव है केदने हांकाची के चड प्रीत कर देव ना ना म्हाका देवांची के हे करका म्हणून तो लेखत के देवा कशी खुश करे हांव म्हणून ताका तो लेखत खंय हांव लायक रिती एक संगीत शिकता म्हणून भीमाक संगीत येतवे भारी कष्ट ताका तो एक व्हड एक पर्वतार वयर बसून भीम तागेल पुरा वाद्य घेवन संगीता जनाक गुर्तसील पुरा जना बेस करून गट्टी जोरान तो संगीत शिकचे प्रयत्न करत खंय भारी कष्ट म्हळ्यार घरकड ताका नाक म्हणून द्रौपदीन धांवडेले ते आयकूच की ना तू दूर बसून खंय पुढे सांग देव कृष्ण प्रत्यक्ष जातलो तुका म्हणून थंय बसून आणि पुरा जण आयकता खंय ते कोण कोण ताका लागीं आसले ताका सांगचे कशी ताका की तुगेलो आवाज अशी तशी आस म्हणून भारी कष्ट ताका सांगल्यार कसं नाही केलं रे भीमाक म्हणून तो घट्टी घट्टी तागेले स्वरान गायन करत देवा खुश करच्या कृष्णाक तदना एक मनुष्य तागेले गाडवा सुद्धा आहेत खंय खंय असं म्हणून आणि कोणे नतील मनुष्य थंय भीमालय तो मनीस वचून पावत खंय तेन्ना ताका खुशी जात खंय म्हागेल गायन आयकून हांव आयला दिसता म्हणून तो म्हणत नाही म्हागेल गाड्डव खंय की पोर गेल्लेले म्हाका आतां मग तागेल गाडवा आवाज म्हण घे पण म्हूण हांव हांगा आयलो म्हणून अयो देवा त्यान भीमा कळत खंय म्हागेल आवाज इतले खतरनाक असो नाका नाका गायन आनी करचे नाका हांव म्हणून त्या पर्वता दुखून तो गुदेवन तो तागेले येत खंय तागेल घरकडे येत खंय आणि युधिष्ठिर महाराज सांगत खंय वस कृष्ण आपोवन हाडी म्हणून जाय तर म्हणत खंय तो आणि कृष्ण आपोवन हाडी म्हणून म्हट भितर तो तागेले जेवणा बेस खंय आणि भीम जेवण जतरी पोट भरती जेवण जतरी तो विसर मत खंय आणि न्हिदत खंय आणि त्या कुडगासे वरना खंय की युधिष्ठिर महाराजान कृष्ण आपोवन हाडी म्हणून सांगेल असं म्हणून मस्त वेळ वत खंय युधिष्ठिर महाराज जागेत खंय ताका आपोवन हाडवे तू कृष्णाक म्हणून तेन्ना तो म्हणत ना ना हांव न्हिदोन पडलें हांव कृष्ण आपोवन हाडी म्हणून युधिष्ठिर महाराज ताका मस्त बिश्टेत खंय कसं तुका एक काम सांगेलें कृष्ण आपोवन हाड म्हणून सांगच्याक तू तें कर न्ही म्हणून भारी बेजार जात खंय अयो इतलें सान काम दिलें हांव करचें जाय न्ही म्हणून म्हागेले म्हालगडे भावाक हांव दुख पावेल म्हणून ते एक तागेले कक्षा वचून तागेले हे बंद करून कसं नाही डोर बंद करून तो गट्टी गट्टी रडत खंय हे कृष्णा हांव व्हड चूक केली देवा खाली द्रौपदीन आपल्यार मात्र येवच्यो तुवें आणि रोवन रोवन तो सांगत खंय हांव म्हागेली चूक जाल्ली तांणी आपल्यार मात्र येवच्यो तुवें कशी पुणी कोण तूं यो म्हूण तो रडता आसत खंय तागूच आसतना व्हड चूक केली म्हणून आणि थंय रोवन रोवन बसताना युधिष्ठिर महाराज सांगत खंय कसा करतास तू आयला आपले कृष्ण या भायर यो म्हणत खंय ताका कळना खंय अयो हांव कृष्ण आपोवन हाडी कृष्ण खंय दुखून आयलो म्हूण तेन्ना कृष्णाल वटू पुरा तांगेले कसं कसं चर्चा आणि इष्टा गोष्टी जावचे आसले ते पुरा जात खंय आणि वता खंय सकळच्यान आणि भीम कसं नाही कळना खंय कसन जातास हे म्हूण आणि भीम तागेले कक्षा वताना कृष्ण आपयत खंय भीमाक यो यो हांग यो म्हूण पळय तू त्या पर्वतारी गट्टी गट्टी गायन केलेलें पळय त्या म्हाका तितले म्हळ्यार पळय लुभावना म्हणटा पळय ते जायना जाल्यार तू ते भितरी डोर बंद करून जे ते पुकार केलेले पळय गट्टी गट्टी त्या म्हाका हृदय पळय भारी खूश जालें भीमा ते तू हे आपयलेलें पळय ताका म्हाका खुशी जाली ताका हांव आयलेलो म्हणून तेन्ना भीमा भारी खूश जात खंय मग ताजे अर्थ कसं नाही आम्ही केदना कसं नाही श्लोक शिकताना की भजन शिकताना लय तार सांगता या अशी सांगता तशी काय ना मनस्पूर्वक जावन भक्तीन त्या जिन त्या रुपार सांगल्यारय पुरो देवाक भारी खुशी जाता म्हणून कळता
ही इज कंट्रोल्ड बाय लव्ह म्हणून कळतं. आणि रस खान म्हणून वृंदावनांतू तन्नी मोमेडियन दलरीची तन्नी दे कृष्णा लोड भक्त सेलीची तन्नी तांगे मस्त पुरा तन्नी काव्य बरोच असेल तांतू तन्नी सांगिलस की अहिर की छोरिया म्हणारी हे अहिर म्हणारी काउहड गर्ल्स इतले सण सण छोरियान त्या कृष्णाले कोण ब्रह्मा आदि रुद्र आणि हन्नी पुरा गान करताची तांगे देवाल चरणार कमलावर ध्यान करताची दलरी देव तांका ते पळोवच्या काही कितकी वर्स कटल्यान लागता तसल त्या देवाक हे अहिर खिचोरिया नांचेत आसा म्हणून आणि नांचोच कसन खातीर इतलं थोडं माखना खातीर इतलं थोडं लोणी खातीर ते कृष्णा नांचेता म्हणून कृष्णा लिपस्टिक घालता खंय ताका केस घालता खंय ताका गवन घालता खंय चनिया चोलयेनी घालून नाच रे कृष्णा म्हणटा खंय तो नांत खंय म्हणारी कसन हे ते सांचेले नांच मर हो नांत कृष्ण म्हणून असं लायक चंचंद तांत भजन सांगितलं असं रास खानान की कृष्ण कितले भक्तवत्सल असं म्हणून आणि भक्त सुहृद असं म्हणून सांगितलं असं म्हणून तशें आमकां कळटा देवाल विशय. आता 41 देवाल विषय गुणगान अशें आसा की सर्व शुभंकर म्हणून ऑल ऑस्पिशियस सर्वेषां हितकारी यः स्यात् सर्व शुभंकर म्हणून देवाल संपर्क कोण कोण येता की तांगेल जीवन मंगलमय जाता म्हणून सांगितलं. श्रील रूप गोस्वामी पाद आणि रूपांतरांत आमकां दिलेलं आसा की केदारना देवाले लीला समाप्त जावन देव गोलोक वृंदावना चमकलीची तेन्ना उद्धव देवाल हे पुरा निरनिराळे देवाले लीला स्मरण करून ता खुश पावता आशिल्ले की कृष्णान कशी सक्कड ऋषी मुनीक देवा लील दाखोवन खुश केलेलं आसा म्हणून आणि कशी सक्कड असुर जनांक मान घाल्लेलो आसा म्हणून आणि सक्कड साधू संत वर्गांक कशी देवान रक्षण केलेलं आसा कशी तो हे पुरा केलेलं निमित्त सर्व शुभंकर जावन आसा म्हणून त्यांनी हांत सांगिल्लें आसा. ताकाची देव केदनेची सर्व हितकारी जावका म्हणून ते खाल एक्टिविटीन तो इन्वॉल्ड आसा म्हणून सक्कडान बरें जावका म्हणून देवाल एक हित आसा आणि तेच इच्छा आसा. काय हे ना तो देवा केदने कसन जावका की सक्कडांक खुश जावका सक्कडाले एक वेल विशर तो म्हणून सांगिल्लें आसा आणि ऑल ऑस्पिशियस म्हणून. नेक्स्ट येता प्रतापी आसा म्हणून देव मोस्ट पॉवरफुल म्हणून अद्भुत विशेष पौरुष्याचे युक्ती आस देवाले म्हणून आणि शत्रूक ताप दाखोवच्याक प्रसिद्धी पावलेलं आसा म्हणून देवाले हांत वर्णन केलेलं आसा. अशी सांगताची की केदारना देव कृष्ण जावन अवतार कृष्ण केदारना आयलेलो हांगा भौम वृंदावनांतू आणि सक्कड असुरांक मान घाल्लेले आणि बाकी महाभारत कुरुक्षेत्रांत पुरो जाल्लेल्या विशयांतू कोण शत्रुजन आशिल्ली खंय खंय देवाल दृष्टी पावत आशिल्ली खंय खंय देव आशिल्लो थंय केदनेय शुभ्रता केदनेय लायटनेस आशिल्लें म्हणून सांगिल्लें. डार्कनेस बिलकुल ना आशिल्लें म्हणून आणि शत्रूंक खाली निपच्या कसन जाग आशिल्ली खंय काळका घुई मात्र केव्स म्हणटा पळय खंय खाली अंधकार थंय मात्र निपच तांकां जाग आशिल्लें बाकी कडेन आणि खंय तांकां निपच्या जायना म्हणून पुरा कडेन हॅपीनेस आशिल्लें म्हणून सांगिल्लें. त्यामुळे देव तितलं पॉवरफुल असेल तितलं प्रतापी आशिल्लो म्हणून सांगिल्लें आसा आमकां रूप गोस्वामी पादांनी. कडे अनेक गुण येत देवाले कीर्तिमान म्हणून ऑल फेमस निर्मल सद्गुणा निमित्त देव प्रसिद्ध जावन आसा म्हणून हांतू भारी चंद विरोधाभास अलंकार दिवन रूप गोस्वामी पादांनी आमकां सांगिल्लें आसा की कितें नारद मुनी देवाल नामोच्चारण करता आसता देवाल कीर्ती विशय सांगता आसता तेदना ईश्वराल जे कंठी असता शंकराल देवाल हांगा एक निळच जावन आसता नीळकंठ म्हणटा ताका ते ब्लू कलर लायन्स आसता ते डिसअपियर जाता केदन ईश्वर नारद मुनीन सांगिल्लें गुणगान आयकत की देवाल विशय कृष्णाल विशय इट्स डिसअपियर्ड म्हणून सांगताची ते वत्ता म्हणून ताकाची गौरी खंय हो मगर बामूण वैकी न्हय म्हूण लेखून ती सोडून वत्ता म्हणून अशी पुरा जाता म्हणून कृष्णाल केदन गुणगान जाता आसता कीर्तीचे विशय म्हणून तितले मात्र न्हय बलरामाल धोती केदने निळ्या रंगाचे असता ब्लू कलराचे जाल्यार केदन कृष्णाले कीर्ती विशय गान जाता आसता केदन तो कितलो फेमस म्हणून कोण आयकता आसताची तेन्ना बलरामाल धोती शुभ्र जाता व्हाईट कलरात जाता म्हणून तितलो मात्र न्हय यमुना नदी उद्दा जावची ना दूध जावन व्हळता आसता म्हणून आणि ते दूध जावन व्हळता आशिल्ले निमित्त पुरा गोपिका स्त्रिया तांतू लोणी घंटून ताक घंटून लोणी काडताची म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार केदारनाथ
कृष्ण भावामृत कोण आसताची आणि कृष्णाला केदनेची कृष्णमयी असता सकळ शुभ्र आणि पवित्र जावन असता म्हणून सांगितलंस. त्यान रूप गोस्वामी पाद सांगताची देवा इतलं शुभ्र आणि इतलं पवित्र असताना तू काळ मात्र कशी बा देवा, तू कशी काळ म्हणून सांगता सके. अशी विरोधाभास अलंकार देऊन देवाल विषय हांतू कीर्ती विषय रूप गोस्वामी पादान सांगितलंस. आणि श्रील प्रभुपादान परपोटसान भारी चंद कोण आमका हाज विषय सांगितलंस. कडे केता गुण देवाले रक्त लोक म्हण अनुराग हाजे संस्कृत अर्थ अशी आसा, बट इंग्लिशान हाक म्हणताची पॉप्युलर म्हणून. कितलं प्रसिद्ध असं देव म्हणून. द्वारकांतू द्वारका निवासी जन भारी भारी शोकांत आशिल्ले. केदन देव सुमार काळ हस्तिनापुरांतू कुरुक्षेत्रांत आशिल्लो तेन्ना तांकां एक क्षण कितली हजार कटले वर्स जावस तितले तांकां ते भास जात आशिल्ले. आनी केदन देव आयलो तांकां भारी खुशी हर्ष उल्हासान आशिल्ले की देव आयलो म्हणून. देव तेदना तितलो पॉप्युलर आशिल्लो म्हणून सांगिल्लें आसा. इवन केदन ते रणभूमींतू केदन मुष्टीक चाणूर मान घालतरी कंसान केदन मथुरा आपयलेले कृष्णाक सक्कड थंय उपस्थित आशिल्ले मुनिवर्ग जन आणि म्हणटा पळय जनसामान्य जन मथुरावासी जन सक्कड जन कृष्ण कोण म्हणून तांकां ज्ञात आशिल्ले म्हणून. आणि सक्कड जन जय 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 म्हणून घोषणा करता आशिल्ले. तशी कृष्णाल विषयी प्रीती हर्ष उल्हास सगळ्यांक आशिल्लो आणि देवान सक्कड पॉप्युलर आशिल्लो तो देव म्हणून तू सांगिल्लें आसा. अशी कृष्णा लिले विषय हांतू मथुराचे लिले विषय सांगिल्लें आसा रूप गोस्वामी पादांनी. आता 45th गुण येता साधू समाश्रय म्हणून पार्शालिटी टू डिवोटीज. म्हळ्यार पक्षपात करतले देव म्हणून. हे केदने एक म्हणटा पळय एक टॉपिक असता देव पक्षपात करता की ना म्हणून. तर रूप गोस्वामी पादांनी सांगताची साधू समाश्रय म्हणून भाई ही इज पार्शल टू डिवोटीज म्हणून. कोणाक खंयची डिवोटी कोण सज्जन आस आणि कोण कृष्णाल आश्रय घेताची ही इज साधू समाश्रय ही इज पार्शल. आम्ही कसं करू का आश्रय घेऊ का म्हणून सांगितलं सांगतो. आणि सज्जन जाऊ का म्हणता जर तुम्हाला सज्जन मात्र नाही तर मस्त पुरा असं. बट मिनिमम बेअर क्वालिफिकेशन इज वी शुड टेक शेल्टर ऑफ कृष्णा. त्यानंतर साधू समाश्रय जाता म्हणून साधू समाश्रय जाता म्हणून हे विषय सांगच्या का मस्त पुरा हांग उदाहरण दिलेलं असं की केदन समुद्र मंथन लीला जाता तेदना सहविषय असुर आणि सुराविषय सूर आणि असुर दैव आणि दैत्यांतू सहविषय तंत त्यांनी एकदम बरोबर आलोचन कोर नासिल तंत सांगेल कसं मत विरोध नासिल खंच खंच विषय देश काल हेतु अर्थ कर्म मत हे पूरा सेम असेल रे. खाली देवांक मात्र किती ते मंथन मिळलेले हे मिळले आणि तांगेल कशी जय जले की त्यामुळे त्यांनी केवळ देवाला आश्रय घेतील निमित्ताची. असुर जनान देवाला आश्रय घेणी जाल्यार सकळ देवगण जनान देवाला आश्रय घेतील असं म्हणून ताच खातीर तांकां ते विजय मिळलेले असं आणि देव तांगे लागी आशिल्लो म्हणून सांगिल्लें असं. अर्जुनान केदाना कुरुक्षेत्रांत व्रत घेतिले की हांव जरासंधा मारतलो म्हणून. आणि ते भारी चंद लील असं तुम केदनाय फुरसत असताना ते लिले विषय ते तुम्ही ऐकू येत कितले चंद करून ते पुरा घटना घडता. आणि देव अर्जुन भाकड तकड वता ताक सोदिता आणि देव कशी ते हाका तांगेले अश्वाक एक स्वल्प वेळ खातीर घास हे उद्दा पिवेता आणि कडे अपास हाडता. ते पुरा त्याची लीला जाता. कडे आखिर रे सूर्यास्त जावच्या वता आणि अर्जुनान व्रत घेऊन असता हांव सनसेट सूर्यास्त जायना जल जाऊच बिशी फूड हांव जरासंधा मार नातलरी हांव म्हाका स्वताक जळोवन घालता म्हणून. असेल पुरा भीष्म त्यांनी व्रत घेताची पुरा देवाल भक्तजन आणि देवा माती लावका जाता कशा बा हांग दुखून बाहेर काढचे म्हणून ते काम देवाक कित्यामुळे देव भक्त वत्सल हय ही सोल्ड आउट कशी हक राखचे कशी अपास हक हे करचे म्हणून ते काम जाल्यार भक्तजना खाली वौस घेवचे नाव हे करता म्हणून हे जाता म्हणून देवान राखचे काम करचे म्हणून सांगिल्लें. ताकाची अर्जुनान घेत तो वो की हांव जयद्रथाक आज बिशी फूड सनसेटा बिशी मार नातलरी हांव शय हांगतू कसं नाही मरतलो त्याग करतलो मागेल हे म्हणून. आणि तशी जाता जयद्रथ मारना मेळना वरी तो येद्रावेना ताका तो अर्जुन तागेले हे करचे कसं नाही पुरा लाकूड वट्टू करून तागेले देह त्याग करचे भायर सरता. तेन कृष्ण तुम सगळ्यांक गोत्ता सबूर हात हे करून ते क्लाउड्स हाडयता आणि क्लाउड्साक
ते सक्कड मेघांक साईडा कोरनु अपास सूर्याचे प्रकाश प्रज्वलित करता तदन कृष्ण सांगता अर्जुना पळ रे अनिकेची सूर्यास्त जायनी अनिके सूर्यास्त तू जयद्रथा मारे तर म्हणून एद्रारा पळतो म्हणते कृष्ण हाका हा अर्जुना खुशी जेतनी अर्जुन ताक मारता म्हणून कसं रक्षण करत देव म्हणून आम्ही आलोचन करूच्या जायना तसं पुरो ऑप्शन्स देवाले असता म्हणून सांगेल अनेक हे ऐकायला भारी आश्चर्य जातं आणि ते देवान मात्र करेत दुर्योधन सहदेवाला येत खाय आणि सांगत खाय निमगीत खेता का अश्विनी कुमार न तांक पुराची गोत्त असता तन दुर्योधन वचन निमगीत खाई हाका सहदेवाक की खंचे यज्ञ केल्यारी कुरुक्षेत्राचे हे युद्ध हाव जिंकेत म्हणून कितले हे पळतो वचून सहदेवा निमगीत अस की मग हे युद्ध जिंका कुरुक्षेत्राचे तुका कसं यज्ञाविषयी गोत्त असवे म्हणून त्यांना सहदेव भारी प्रामाणिक असता आणि एकदम करुणामयी असतो तो कंपॅशनेट की त्यामुळे बदवय भक्तजन सकाळ हित जाऊ का म्हणून त्यांनी आलोचन करताच आणि तेच क्वालिटी कृष्णाक भारी खुश जाता त्यांना सहदेव कसं म्हणता भाई काल बली यज्ञ केल्यारी अवश्य तुगेले तुका यश पावचे कसने तन तू हे भेद ना तन कसने डाऊट ना तू यश पावतलची अमावस्ये दिवसू तू काल बली यज्ञ केल्यारी शुअरली तू सक्सीड जाता म्हणून जावं आता त्या पांडवा खातीर राक्ष खातीर कृष्ण कसं पुरा हातपाय मारता सर आणि हांग सहदेव भारी सहज रुपार सांगता सर की अमावस्ये दिवस काल बलीची यज्ञ केल्यारी तू जिंकतलो म्हणून कसं करचे सहदेवान सांगेल बदवई आणि दुर्योधनान काल बलीचे यज्ञ केल्यारी जाले नव्हे म्हणत कसं करचे देव पुरा ऋषी मुनी सगळ्यांक आपयता आणि कसं करता दान पुण्य पुरा कोरनु सगळा आपोवन दान पुण्य सुरू करता दೊಡ್ಡ यज्ञ सुरू करता आणि तर्पण दिवच्या सुरू करता धन वस्त्र इत्यादी पुरा सगळ ऋषी मुनी लेखताची ये देवा हे तर्पण दिवचे दान धर्म पुरा करचे हे पुरा अमावस्ये दिवस करचे एक दिवस पुढे भाई अमावस्ये असल्यारी कृष्ण एक दिवस पुढे हे पुरा किती अशी करता सर खंय की देव चुकला की ना बा कृष्णान चूक करच म्हणून असवे आमक कसं तिथलं घमंड देवा वचून सांगचे हसो देवान आपल्याला यज्ञ करतास वचे आम्ही म्हणून पुरा हे उपस्थित ऋषीवर्य पुरा वता खाय की देवान अमावस्ये फुल दिवस यज्ञ आणि पुरा संपन्न केला आणि तर्पण देऊन आपेता असं म्हणून त्याने कसं जाता सभा वैरसिलो चंद्र आणि सूर्य त्यांनी लेखता खाय आमक केदने आपोचे अमावस्ये दिवसू आणि देव अमावस्ये फुल दिवसूच हे पुरा करतास म्हणून ना कृष्णा वचून सांगता तो चिके चुकला हे आज करच नाही हे भाय करचे म्हणून आणि त्यांनी वचून कृष्णाला राखता खाय सांगता खाय सूर्य आणि चंद्र हे कृष्णा भाय करचे पुरा विधीचे तू आज करतास म्हणून त्यांना कृष्ण सांगते भाई पळे अमावस्यांत कसं जाता चंद्र आणि सूर्य एक लायनार येऊन राबताची ताक म्हणजे अमावस्ये आणि पळे चंद्र सूर्य तुम्ही दोघ जण एका लायनार येऊन राबली नव्हे त्याचा अर्थ कसं नाही आजी अमावस्ये चलो 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 यज्ञ संपन्न करूया कालबाली यज्ञ आजी करूया प्रतर्पण दिव्या म्हणून सांगून एक दिवस पुढे अमावस्ये एक दिवस पुढे देव अमावस्ये म्हणून हे कोण स्थापन करून त्या दिवस कालबाली यज्ञ करून कसं करता दुर्योधना जिंकच्या सोळा हे पांडवा यश मिळो आणि पांडव ताक पुरा सार्थकता मिळो म्हणून देव तशी करता म्हणून सांगितलंस म्हणाली देव कशी साधू समाश्रय पार्शियलिटी टू द डिवोटीज म्हणून सांगितलंस अशी प्रसंसन काणी विषय आमका गोतनातील काणी आम्ही ऐकायला भारी खुशी जाता की भय पदाची देवार हात कितले प्रीत अस सकड भक्ता खातीर म्हणून कडे एक 46th गुण येतं देवालय नारी गण मनोहारी म्हणून व्हेरी अट्रॅक्टिव्ह टू ऑल वुमन म्हणून सांगितलंस भारी भारी अट्रॅक्शन असतं म्हणून सकड गोपिका स्त्रियांक त्या टायमार सकड जनांक सकड स्त्रिय वर्गांक देव भारी आकर्षित असतं म्हणून आम्ही रुक्मिणी देवीले ऐकलेलं असं तांगेले श्लोक भारी चंद कोण देवाल खातीर त्यांनी सांगितलं असं त्यांनी केवळ ऐकल मात्रानची देवा पळीनशी असताना वरी खाली ऐकल देवाल गुण गान ऐकल सांग दुखून मात्रानं देव रुक्मिणी देवी देवाल वट्टू कृष्णाला वट्टू आकर्षित झाली म्हणून सांगितलं असं श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते कर्ण विवैर देवाले गुणगान ऐकून ते कन्ना वचून हृदय पावता की पुरा अभद्र नाश जाता
आणि तेदनाचे हांव म्हगेलें हृदय तुका दिवन सोडला देवा म्हणून ती प्रार्थना करता रुक्मिणी देवी. तिणे पत्र बरयलेलें आसा. तशें म्हणटाना अशी सांगिल्लें आसा खाली आयकल मात्रान ती देवा आकर्षित जाला जाल्यार देवा कोण पळयला तांणी कसन कोरका म्हणून पुरा कोण देवाले 16,108 बायल आशिल्लीची तांकां भारी खुशी देव मागल वट्टू बेसला मागल वट्टू आमगेल वट बेसून जेवण करता आसा मागल चेडू हांग व्हरता आसा हे देव हे मागल घरचें काम करता आसा देवाल हे विषय पळोवन देवाल हे सुंदरता पळोवन तांकां कितली खुशी आसता द्वारका वासी वरी द्वारकाची कोण कोण पुरा स्त्री आशिल्लीची देवा पळोवन कितली खुश पावता आशिल्लीची हांतू रूप गोस्वामी पाद वर्णन करताची की तांणी पुरा स्त्रिया सांगता खंय देवा तू व्हड एक चुंबक म्हणून मॅग्नेट आणि आम्ही कशी एक पुरा जन एक म्हणटा पळय आयर्न लोखंड ते सहजपूर्वक आम्ही अट्रॅक्ट जाताची म्हणून अशी त्यांनी तांतू एक रूपांतर दिलेलं असं म्हणून सांगितलं असं की देव कशी नारी गण मनोहारी असं म्हणून. आणि 47th हे लास्ट वर्णन येता आयज सेशनाचे देवाक सांगितले असं सर्व आराध्य म्हणून सर्व आराध्य म्हळ्यार ऑल वर्शिपेबल सर्व प्रथम पूजनीय सर्व आराध्य म्हणून सांगितलं असं. भीष्म देवानं स्तुती केलेलं असं अपास भीष्म स्तुतीन येता की केदन राजसूय यज्ञ जेता असता त्यांना सक्कड मुनिवर जन साधू संत सक्कड राय दशो दिशा दुखून थंय उपस्थित जावन आसताची आणि सक्कड जनाक ते राजसूयांतू कृष्णा एज अ सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड म्हणून वर्शिप करता आसताची आणि अग्रपूजेन तू जावचे कोणाक अग्रपूज करका म्हणताना सहदेव सांगता कृष्णाक करका म्हणून त्यानंतर भीष्म पितामह भारी हृदय खुश जातके तागेल विचार तेच आशिल्ले म्हणून आणि सक्कड जन ते देवा कृष्णा पळोवन भारी सुखार तांकां भारी खुशी जात खंय की आमगेल सर्व आराध्य देव थंय येवन राबला म्हणून आणि त्या राजसूय यज्ञान तू देवाला अभिषेक जावन सगळ्यांक देव खुश करता म्हणून सांगितलं. मुनिगण नृपवैर संकुलेन्ता सदसि युधिष्ठिर राजसूय येषाम् अर्हनमुपपेत् ईक्षणीयो मम दृशि गोचर एषा वीर आत्मा. भीष्म पिता म्हणत खंय हे देवा त्या राजसूय यज्ञांत तू कितले चंद दिसता आसलो भारी चंद दिसता आसलो आणि शिशुपालान तुका इतलें पुरा उतर सांग तरी तू नुत आसलो आणि शिशुपालन कसं केलें म्हळ्यार कडे कडेक भीष्म पिता वरी ताणें एक म्हणटा पळय वायट उतर उलोवचें सुरू केलें खंय ताका नपुंसक म्हणून कसं कसं नाकन तिने उतर सुरू केलें तदन मात्र कृष्णाक कोप आयले आनी ताणें निर्णय घेतलाय म्हणून ते सांगिल्लें आसा. म्हणताना भीष्म पितामह त्या नुद्ध आशिल्लो भीष्म पितामह जावपा जाल्यार 1000 मारयत आशिल्ले जाल्यार देवाल कीर्ती वाडो म्हणून तो नुतर राबिल थंय म्हणून सांगिल्लें आसा. अशें भीष्म पितामह ते राजसूय यज्ञ जाल्लेले पुरा लिले विशय उडगास करता आसता आणि तो कृष्ण हांव आतां बाणशय आसतना तो म्हाका सर्व आराध्य देव म्हाका तू दर्शन दित नवे मम दृशी गोचर एश आविर आत्मा म्हणटास हे म्हागेले अंतिम काळारी देवा तू आयला म्हाका दर्शन दिवच्याक म्हणून तो रोवण देवाले खुशेन वर्णन करता असं म्हणून सांगिल्लें. आणि एक मस्त श्रीमद भागवतांतू आणि मस्त शास्त्रांतू विंगविंगड हांतू देवाले गुणगान जाल्लेले आसा सर्व आराध्य कशी म्हणून. श्रुत गोस्वामी हांनी 12 स्कंदेंतू 31st अध्यायांतू एक श्लोक वर्णन करताची यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुथ स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदे सांगपद क्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु सुरसुरागणा देवाय तस्मै नमः. श्रुत गोस्वामी हांनी सांगताची यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुथ स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुत हांनी केदनेची तुमगेल दिव्य स्तुतीचे वर्णन करता आसताची तुमगेल लिलेचे गुणगान करता आसताची. वेदे सांग पद क्रमोपनिषद उपनिषद शास्त्र हांनी वरी तुमगेले गुणगान करता आसताची देवा म्हणून.
ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो योगी जन ध्यान लावून तांगील हृदयांत असेल ते देवाले चरणारविंदांतू कमल देवाले दिव्य कमलाचे त्यांनी देवा ध्यान करता असाची मग अशी हानी सांगतले म्हळ्यार देवाले जे वर्णन आसा खंयच्याक इनकम्पेरेबल आसा म्हणून सांगितले तशी सकळ देव सकळार आराध्य जावन आसा म्हणून हांगा श्रुत गोस्वामी कृष्णाक सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड म्हणून सांगून सर्व आराध्य देव म्हणून सांगून हांगा देवाले वर्णन केलेले आसा अशी आम्ही हे एक फ्रॉम 31, 37 to 47 गुण देवाल पळयलेले आसा कसं सुखी देव कशी हॅप्पी आसा म्हणून आणि सुखी जत्तर आम्ही पळयले भक्त सुहृद वेल विशर ऑफ डिवोटीज म्हणून कडेक प्रेमावश्य इज ऑलवेज कंट्रोल्ड बाय लव आमगेल संपत्तीन्वे नाही आमगेल ज्ञानान्वे नाही देव केवळ भक्तीन खाली प्रेमान प्रीतीवश्य मात्र इज कंट्रोल्ड म्हणून मोस्ट पॉवरफुल प्रतापी म्हणून आम्ही ऐकलेली कीर्तिमान ऑल फेमस अस देव म्हणून पॉप्युलर रक्तलोक साधू समाश्रय पार्शालिटी टुवर्ड्स डिवोटी म्हणून आणि रूप गोस्वामी पाद म्हणतात 46 नारी गण मनोहारी आणि इकडे आम्ही अखेरच पळयलेले ऑल वर्शिपेबल सर्व आराध्य जावन असेल देव म्हणून अशी आम्ही हांगताना पळयलेले आसा देवाले गुणगान केलेले आसा मुखारी नेक्स्ट सेशन विप्रसुदामा प्रभुजी आणि 64 तना गुण त्यांनी विवरण करून सांगताली खंडित हांव कसनेपणी चूक अपराध सांगून असताना म्हाका क्षम कोरका आणि चांग विषय कसने मनाक वचून असल्यारी त्या श्रील प्रभुपाद दयेनाची मगेर गुरुदेवान तांगेल दयेनाची आणि उपस्थित सकळ हांगा जे भक्तगण असतात तांगेल आशीर्वादा निमित्ताची हा 2 उतर उलोच तशी म्हाका तांणी एक भाग दिलेला आसा ताका ऑल ग्लोरीज टू डिवोटीज श्रील प्रभुपाद आणि गुरुदेव हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी मस्त मस्त धन्यवाद तुमका इतले वंडरफुल सेशनचा 50 मिनिट्सचा सेशन आशिल्ले आमकां कशें दिसलें की 15 मिनिट मात जाल्या म्हणून दिसून येता आसा तुम्ही 10 क्वालिटीज आर डिस्क्राइब केले वय मात्र it was like very quick, we were feeling it very quick. I don't know whether I was the only one की बाकी लोकांका बी तशी दिसून आयलो म्हाका but I'm feeling it was very quick session. It was really a very nice session. कोणाक कसले प्रश्न आशिल्ले असले विचार येता मात्र जे क्वेश्चन्स घेव येतवे कोणाक कसले प्रश्न असले आज सेशन वयली एक्चुअली माताजी हांवें प्रश्न निमगो येता कोण कोण डिवोटीज आसता मथुरा माताजी अमला सीता माताजी हिज ग्रेस रमण हरिदास प्रभुजीन तांकां हांव प्रश्न निमगो येता रेवती प्रिया माताजी आसा हांगा मुरलीधर चरण प्रभू आसा हांव तांकां प्रश्न निमगो येता शिवाय म्हागेलें तितली पात्रता ना की असा डिवोटीजान म्हाका प्रश्न निमगो येता मंद बुद्धी म्हणटा पळय मंद भाग येता सर अंतुल हांव ताका पुरा प्रश्न साठून दवरा विप्रसुदामा प्रभुजी खातीर तुमी दवरेत हरे कृष्ण Okay. Nadile mak ek doubt ashilo. If you say I can ask right now or else we'll ask next time. Yeah, you can ask next time, Mataji. Sure, sure. So here we का announcement करच पहिले मुरलीधर चरण प्रभु हम announcement करच वे. Jai Mataji, Hare Krishna. Okay. Thanks Radhika Bhau Mataji. It's wonderful session. We'll be waiting for more such series from you. आणि हे आठवड्यात आमगेल हे नेक्स्ट ऑफ डिवोशन सिरीज चलता आसा सो हे चलता उरतले ऑब्वियसली इट विल बी एवरी मंडे वेडनेसडे आणि फ्रायडे 8:30 ते 9:30 पर्यंत उरता हाज नंतर हे आठवड्यात तशी काल ही चुडी पूजा तशी नेक्स्ट चुडी पूजा सेशन 5 तारीख आसा 5 ऑगस्ट आसा सगळे लोकांनी पार्टिसिपेट करता लेडीज सेशन सकाळी 7:30 AM उरतले आणि त्याच मागीर 8 तारखेक एकादशी येता आसा सो संपूर्ण भगवद्गीता पारायण आसतले स्लॉट सगळे फिल जाल्ले आसाची सगळे लोकांनी पार्टिसिपेट करता एकादशी म्हळ्यार देवाल प्रिय दिवस म्हणून आसा आमकां त्याच मागीर सॅटर्डे सेशन आसा डेमन स्किल्ड बाय कृष्णा तातूंत शंबासुरा बद्दल आयकतले So आमगेल हे भागवत पुराण टीमात आमगे एका मागशे every day it is keeping us occupied and we wish everyone should participate in this.
सो आयचे नांतू आमी आतां हे नरसिंह मार्तिकोन एंड करसवे प्रभुजी की केविंग तसले अनाउंसमेंट की सांगचेसवे 4 तारीख एक वैष्णव भजन सस माताजी खंयची तारीख का थर्सडे नाइट 4 तारीख एक हे 4 तारीख ओके ओके हे थर्सडे का वैष्णव भजन सेशन बी आसाची तातूंत पार्टिसिपेशन करची स्लॉट पाक आसा की कोण जाल्ले आसा प्रभुजी टोटली फिल जालेलो माताजी या महिन्याची टोटली फिल जालेलो ओके सो ग्रुपान ताजे बद्दल बी डिटेल येतले आयचे सेशन हांगा एंड करचे पयले नरसिंह मार्तिकोन आमी आयज सेशन एंड करया नमस्ते नरसिंहाय प्रह्लाददायिने हिरण्याकाशे पूर्वक्षः शीलताङ्कानकालहै इतो नरसिंहा परतो नरसिंहा यतो यतो यामि ततो नरसिंहा बहि निशिंहा हृदये नरसिंहा बहि निशिंहा हृदये नरसिंहा नरसिंहमदे शरणं प्रपदे तव करकमलवरेणता अतुदशृङ्गा दलिता हिरण्यकशिपु तनुभृता केशवधृता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव नरसिंहदेव जय नरसिंहदेव जय लक्ष्मी नरसिंह जय लक्ष्मी नरसिंह लक्ष्मी नरसिंह जय लक्ष्मी नरसिंह जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय भक्त प्रहलाद जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल भक्त विघ्ननाशक नरसिंहदेव भगवान की जय प्रहलाद महाराज की जय निताय गौर हरि प्रेमानंद हरि हरि बोल।